Hi learner, welcome back to my channel Spoken Shiksha. Have you not started to speak English yet? So this video is for you because in this video we are going to unlock some basic and easy sentences for you. जर तुम्ही अजूनही बोलायला सुरुवात केली नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सिंपल बेसिक असे सेंटेन्स आहे जे तुम्ही तुमच्या मुलांसोबत बोलू शकतात किंवा डे टू डे लाईफमध्ये यूज करू शकतात. तर चला करूया या व्हिडिओला अनलॉक. आणि आपला पहिला सेंटेन्स आहे गो अँड टेक अ बाथ म्हणजे जाऊन आंघोळ कर. आपण सकाळी उठल्यावर मुलांना म्हणतो ना आंघोळ करून घे, तर त्यावेळेस तुम्हाला हे सेंटेन्स यूज करायचे गो अँड टेक अ बाथ म्हणजे जाऊन आंघोळ कर. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. अप्लाय शॅम्पू ऑन युअर हेअर. अप्लाय शॅम्पू ऑन युअर हेअर. इथं हेअर्स नाहीये, हेअर आहे. तर त्याचा मिनिंग होतो केसांना शॅम्पू लाव किंवा शॅम्पू कर, ज्याला आपण म्हणतो शॅम्पू करून घे. तर केसांना शॅम्पू लाव त्यासाठी अप्लाय शॅम्पू ऑन युअर हेअर. पुट ऑन द क्लॉथ्स. पुट ऑन करणे म्हणजे परिधान करणे, घालणे. तर कपडे घाल यासाठी आपण पुट ऑन द क्लॉथ्स असं म्हणू. नेक्स्ट सेंटेन्स गेट रेडी फॉर द स्कूल म्हणजे शाळेसाठी तयार हो. गेट रेडी फॉर द स्कूल. नेक्स्ट गेट ऑन द बस. गेट ऑन द बस म्हणजे बस मध्ये चढा. म्हणजेच गेट ऑन बघितल्यावर असं वाटेल की बसच्या वर, असं याचा अर्थ नाही होत. गेट ऑन द बस म्हणजे बस मध्ये चढ. नेक्स्ट गेट ऑफ द बस म्हणजे बस मधून उतर. गेट ऑफ द बस म्हणजे बस मधून उतर. नेक्स्ट डिड यू फिनिश युअर लंच. याच जागी आपण टिफिन पण म्हणतो ना, सो यू कॅन यूज डिड यू फिनिश युअर लंच ऑर टिफिन. म्हणजेच दुपारचं जेवण केलं का. दुपारचे जेवण केले का. नेक्स्ट टेक ऑफ युअर शूज अँड सॉक्स टू. आपले बूट मोजे पण काढ. म्हणजेच याला तुम्ही मराठीत जर म्हणायचं झालं तर आपले बूट आणि मोजे सुद्धा काढ असं ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं त्यावेळेस आपण टेक ऑफ युअर शूज अँड सॉक्स टू. तर टूच्या ऐवजी तुम्ही ऑल्सो अजूनही काही घेऊ शकता. बरेचसे असे वर्ड आहे की जे आपण पण साठी यूज करतो, पण मराठीत एकदम वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करू नका, कारण की मग आपण थोडंसं कन्फ्यूज होतो की इथं बूट मोजे पण काढायचा मिनिंग काय. तर सरळ साधं मिनिंग आहे की तुझे मोजे प्लस बूट दोन्ही काढ, हे सांगण्यासाठी आपण टूचा यूज केलेला आहे. नेक्स्ट हॅव सम स्नॅक्स. स्नॅक्स तर तुम्हाला माहितीच आहे की थोडंसं काही नाश्ता आपल्याला जेव्हा नेहरी करायची असते त्यावेळेस आपण स्नॅक्स खातो. तर आपण स्कूलमधून जेव्हा मुलगा किंवा मुलगी घरी येते त्यावेळेस आपण म्हणतो काहीतरी नाश्ता करून घे किंवा थोडेसे स्नॅक्स घे. तर त्यावेळेस तुम्ही हॅव सम स्नॅक्स असं म्हणू शकता किंवा टेक सम स्नॅक्स असंही चालेल, पण हॅव सम स्नॅक थोडं बेटर वाटतं. नेक्स्ट सेंटेन्स गो अँड प्ले म्हणजे जा आणि खेळा. नेक्स्ट डू युअर स्टडीज राईट नाव. राईट नाव म्हणजे काय, आत्ताच. जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की आत्ताच काहीतरी करायचं त्यावेळेस आपण राईट नावचा यूज करतो. तर इथं म्हटलेलं आहे की डू युअर स्टडीज राईट नाव म्हणजे स्टडीज म्हणजे अभ्यास. तू तुझा अभ्यास आत्ताच कर असं इथं म्हणायचंय. त्यामुळे आपण याला डू युअर स्टडीज राईट नाव असं सेंटेन्स फॉर्म केलेलं आहे. नेक्स्ट बघूया. फिनिश युअर स्टडी फर्स्ट. फर्स्ट म्हणजे काय, आधी. तर आधी तुमचा अभ्यास पूर्ण करा, म्हणजेच आधी तुझा अभ्यास तू पूर्ण कर असं जेव्हा आपल्याला म्हणायचंय त्यावेळेस आपण फिनिश युअर स्टडी फर्स्ट. नेक्स्ट यू आर बिईंग स्टबर्न. स्टबर्न म्हणजे काय, तर हट्टी. जेव्हा मुलगा हट्ट करतो किंवा हट्टपणा करत असतो ना त्यावेळेस आपण म्हणतो तू खूप हट्टी होत आहेस. तर त्यासाठी हे सेंटेन्स आपण यूज करतो. तू हट्टपणा करत आहे किंवा तू हट्टी होत आहेस. बीइंग म्हणजे काय, होणे. तर यू आर बिईंग स्टबर्न म्हणजे तू हट्टी होत आहे किंवा हट्टपणा करत आहेस. नेक्स्ट यू शुड गो म्हणजेच तू जायला हवं. शूडचा यूज कशासाठी करतो आपण, काही गोष्टी व्हायला हव्या पाहिजे त्यासाठी आपण शूडचा यूज करतो. जर तुम्हाला माहिती नाही की शूडचा यूज कसा करतात तर प्लेलिस्टमध्ये जाऊन मॉडेल्समध्ये चेक करा, तिथे मी शूड कशासाठी यूज करतात आणि अजून पण शूडचे बरेचसे युजेस आहेत जे मी तिथे तुम्हाला सांगितलेले आहे. तर प्लीज एकदा प्लेलिस्टला व्हिजिट करा. नेक्स्ट कम फॉरवर्ड. फॉरवर्ड म्हणजे समोर. तर ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं समोर ये, पुढे ये, त्यावेळेस आपण कम फॉरवर्डचा यूज करतो. नेक्स्ट आय हॅव टू डू नथिंग विथ यू.
आता बऱ्याच वेळेस रागात आपण असं म्हणतो की मला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये किंवा मला तुझ्याशी काही करायचं नाहीये, त्यावेळेस आपण आय हॅव टू डू नथिंग विथ यू असं म्हणतो. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की मुलं ऐकत नाही आणि त्यावेळेस मग ते काही विचारायला आले की आपण मला काही घेणं देणं नाही, तर त्यावेळेस तुम्ही या सेंटेन्सचा यूज करू शकता. आय हॅव टू डू नथिंग विथ यू, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये. व्हॉट डू यू हॅव टू डू विथ मी, म्हणजे तुला माझ्याशी काय घेणं देणं आहे किंवा तुझा माझ्याशी काय संबंध, असं जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे ना, आपल्या भाषेत आपण घेणं देणं असं म्हणतो, तर त्यासाठी व्हॉट डू यू हॅव टू डू विथ मी असं म्हणतो. नेक्स्ट, पुट द फोन ऑन चार्ज, म्हणजे फोन चार्जरला लाव. म्हणजे आपण म्हणतो ना फोन चार्ज कर किंवा चार्जरला लाव किंवा चार्जिंगला लाव, असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यासाठी आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो. पुट द फोन ऑन चार्ज म्हणजे फोन चार्जिंगला लाव. पॉवर इज आउट, पॉवर इज आउट म्हणजे वीज गेली आहे. ज्यावेळेस लाईट जाते ना त्यावेळेस आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो. पॉवर इज आउट. गिव्ह मी अ हँड, गिव्ह मी अ हँडचा अर्थ होतो मला मदत कर. गिव्ह मी अ हँड, हँड म्हणजे हात दे. आपण म्हणतो ना मला थोडासा हात दे, या कामात मला तुझा हात हवाय, तर त्याचा ना प्रत्यक्ष अर्थ घ्यायचा नाहीये, तर मला मदत कर असं त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट, डू यू नीड समथिंग. आता डू यू नीड समथिंग म्हणजे तुला कशाची गरज आहे का किंवा मग तुला काही हवंय का. तर नीडच्या ठिकाणी आपण वॉन्टचा पण यूज करू शकतो की डू यू वॉन्ट समथिंग म्हणजे तुला काही पाहिजे का, त्याच ठिकाणी आपण नीडचा पण वापर करू शकतो. तर तुला काही हवे आहे का यासाठी डू यू नीड समथिंग और डू यू वॉन्ट समथिंग, यू कॅन यूज बोथ ऑफ इंटरचेंजेबली. ओके. नेक्स्ट, व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय हवे आहे किंवा मग व्हॉट डू यू नीड असं पण तुम्ही म्हणू शकता. तर तुला काय हवे आहे यासाठी व्हॉट डू यू वॉन्ट. ठीक आहे. तर हे होते आजचे बेसिक इझी सेंटेन्स तुमच्यासाठी, कारण की तुम्ही बोलायला सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी हे सेंटेन्स खूप उपयोगाचे आहे. आय होप की तुम्हाला आवडले असतील. जर तुम्हाला आवडले तर नक्कीच या चॅनलला शेअर करा. जास्तीत जास्त इंटरेस्टेड लोकांपर्यंत पोहोचा, गरजू लोकांपर्यंत पोहोचा, ज्यांना आपल्यासारखं बोलणे शिकायचं आहे आणि ज्यांना आपल्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे. तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला बघत राहा, रिस्पॉन्स देत राहा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत काहीतरी इंटरेस्टिंग तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग अँड टेक केअर.